मला वाटतं नातं सांगणं इतकं ते नातं काय ते आता टिकलेलं नाही आणि राहिलेलं नाही. कारण नातं सांगून आपण त्या नात्याचा अपमान करू. कारण त्यांना जर ते नातं कळालं असतं तर कदाचित माझ्या वडिलाची सुपारी देऊन हत्या त्यांनी केली नसती. त्यांच्याकडनं नातं सुधारायची अपेक्षा कशी ठेवू शकतो आपण? जर ती लोक माझ्या वडिलांना परत आणून देऊ शकत असतील, देऊ शकतात का? येऊ शकतात का माझे वडील? मला वाटतं ही झालेली हानी कधीही भरून निघू शकत नाही. ज्या लढतीची महाराष्ट्रभर चर्चा आहे ते ओमराजे निंबाळकर साहेब माझ्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, कशी तयारी चालली? मला वाटतं जी विद्यार्थी वर्षभर परीक्षेचा अभ्यास करतो त्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळेस अभ्यास करायची किंवा टेन्शन घेण्याची गरज नसते. मी 5 वर्ष या भागाचा खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर अखंडपणे सामान्य लोकांच्या संपर्कात आहे. सामान्य लोकांची कसली जरी अडचण असेल, ती किती जरी सामान्य असेल, तर त्या माणसानं त्याचं एक अमूल्य मत मला टाकून लोकसभेत खासदार म्हणून निवडून देण्यासाठी माझ्या पाठीमागे तो माणूस उभा राहिलाय. आणि ही भावना मनात जागृत ठेवून अखंडपणे नुसतं मत पाहिजे म्हणूनच कुटुंबातला सदस्य नाही, तर ते नातं निभवायचं काम मी 5 वर्ष वचन दिलं होतं आणि ते वचन मी अतिशय ताकदीने त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पूर्ण केलंय. त्याच्यामुळं 5 वर्ष जेव्हा आपण लोकांच्या कायम संपर्कात असतो, 5 वर्ष जेव्हा लोकांच्या कुठल्याही अडचणीत आपण धावून जातो, तेव्हा ती सामान्य माणसं मला वाटतं त्या लोकप्रतिनिधीला कधी विसरत नाहीत. आरोप प्रत्यारोप चालू आहेत एकमेकांवर. सगळ्यात महत्वाचं काय आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधीचं सगळ्यात अमूल्य ठेवा जर काय असेल तर त्याची विश्वासार्हता. मला वाटतं ती विश्वासार्हता जपायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय. मागचं 2.5 वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघितलं असेल किंवा माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचंही राजकारण आपण बघितलं असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी 40 वर्ष ज्या शरद पवार साहेबांनी यांना कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं होतं, त्या पवार साहेबांची साथ एका रात्रीत सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होण्यासाठी ही मंडळी एका रात्रीत पवार साहेबांशी गद्दारी करून त्या ठिकाणी पळून भारतीय जनता पार्टीत गेली. आणि दुसऱ्या बाजूला ओमराजे आहे, ज्यांनी संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचं नाव जात असताना, पक्षाचं चिन्ह जात असताना, पक्षाची सत्ता जात असताना आणि अनेक प्रकारची प्रलोभनं असताना त्या सगळ्या गोष्टीवर लाथ मारून प्रामाणिकपणे, त्या 50 कोटीवर लाथ मारून प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे आम्ही उभा आहेत. मला वाटतं ह्या गोष्टीचा विचार जनता, सामान्य माणसं करतात. आज लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कशा पद्धतीने कोरांट्या उड्या हाणायला लागलेत आणि त्याच्या विपरीत आम्ही मात्र संघर्ष करत आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, ज्या बाळासाहेबांनी आम्हाला आमदार खासदार केलं, त्यांच्याशी कधीही प्रतारणा न करता, गद्दारी न करता प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्या सोबत आहेत. ही निवडणूक धनुष्यबाण विना होत आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुमच्या त्या प्रश्नाकडे येतो की आरोप प्रत्यारोप. आरोप काय आहेत? सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सभासदाच्या मालकीचा असणारा तेरणा सहकारी साखर कारखाना, या कारखान्याचा पैसा वापरून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट त्या ठिकाणी तयार केला गेला. तो तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट वरचं जे विश्वस्त मंडळ होतं हे तेरणा कारखान्याचं संचालक मंडळ होतं. पण नंतर पाटील कुटुंबानं एक संचालक मंडळ संचालक त्या ठिकाणी कमी करत गेले आणि स्वतः डॉक्टर पाटील आजीवन अध्यक्ष झाले. त्यांचे चिरंजीव राणा पाटील आजीवन सदस्य झाले. मला वाटतं अर्चनाताई आजीवन सदस्य झाल्या, मल्हार पाटील आजीवन सदस्य झाले आणि अक्षरशः सभासदाच्या मालकीचा असणारा ट्रस्ट गिळंकृत करायचं काम पाटील कुटुंबानं केलं, लुबाडण्याचं काम पाटील कुटुंबानं केलं. आणि हे लुबाडलेलं ट्रस्ट, त्याच्या पुढचा कळस खरं तर 1991 मध्ये ज्यावेळेस मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी करण्याची परवानगी मिळाली, त्यावेळेस जो प्रस्ताव पद्मसिंह पाटलांनी देणं अपेक्षित होतं, तो प्रस्ताव त्या ठिकाणी ज्या धाराशिव जिल्ह्यातनं ते आमदार म्हणून निवडून येतात त्या धाराशिव शहरात करणं अपेक्षित होतं, त्या धाराशिव जिल्ह्यासाठी करणं अपेक्षित होतं. पण तसं न करता स्वतःच्या स्वार्थासाठी ते मेडिकल कॉलेज, ते हॉस्पिटल त्या ठिकाणी नेरूळ या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी केलं गेलं. मग आमच्या धाराशिवच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसायचं काम झालं नाही का? हे त्यांना मान्य आहे का? जर प्रस्ताव त्यांनी धाराशिवचा दिला असता तर धाराशिवला झालं असतं, पण त्यांच्या मनातच त्या ठिकाणी काय होतं, त्यांच्या मनातच पैसे कमवण्याची इच्छा होती म्हणून ते मेडिकल कॉलेज मुंबईला केलं गेलं. ही त्या लोकांच्या तोंडाला पानं पुसली गेली आणि त्याच्या पुढचा कळस ही लुबाडलेली ट्रस्ट आणि हे लुबाडलेलं मेडिकल कॉलेज स्वतःच्या मालकीचं केल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं पोट भरलं नाही.
हे सगळं आमच्या मालकीचं असताना आमच्यावर उपकाराची भाषा केली जाते की आम्ही तुम्हाला फुकट इथून घेऊन जाऊन मुंबईला इलाज फुकट करून देतो, असं वल्गना केल्या जातात, अशा बाता हाणल्या जातात, असा आयुर्भावात भूषण करून मिळवलं जातं. मला वाटतं हे काय मला पटलं नाही. आणि म्हणून माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा ती माहिती काढली गेली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची, त्यावेळेस असं लक्षात आलं की 18 कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं ह्या स्वतः पाटील कुटुंबानं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडनं घेतली. आणि इकडं मात्र मिरवत फिरतात की आम्ही तुमच्यावर मोफत उपचार करतो. जर 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 ते उपचार मोफत असते तर मग हे 18 कोटी कशाचे घेतले? एकीकडे पैसेही घ्यायचे, दुसरीकडे उपकाराची भाषाही करायची. मला वाटतं हे सामान्य जनतेला मान्य होणार नाही. आणि ही जी माहिती काढली आहे ती माहितीच्या अधिकारात त्या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे मी त्या ठिकाणी बोलतोय आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि हे त्यांनीही कबूल केलंय त्यांच्या प्रेसमध्ये. तेच उपचार तुमच्या पोटात दुखतात असा आरोप. काय माझ्या पोटात दुखायचं कारण आहे? माझ्या पोटात इतकंच दुखतंय की तुम्ही शासनाचे 18 कोटी घेता आणि मग ह्या माणसावर इलाज करता. तुम्ही विचारा, ज्या ज्या धाराशिव जिल्ह्यातील लोकांवर इलाज झाले त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचं राशन कार्ड घेतल्याशिवाय इलाज केले गेले का? ते घेतलं जातंय. योजनेत बसतंय का? पैसे मिळतात का? ह्याची खात्री केली जाते. 15 दिवस त्या पेशंटला तात्काळ ठेवलं जातंय. आणि तिकडून जेव्हा हो येतंय, पैसे मिळणार ही खात्री मिळते, तेव्हा त्याच्यावर उपचार केले जाते. मग तुम्ही शासनाकडनं त्या उपचाराचे पैसे घेता आणि इकडे लोकांना सांगता की आम्ही फुकट उपचार करतो. हे कसं मान्य होईल? तुमचं खोटं बोलणं पोटात दुखतंय, तुमची लुबाडलेली ट्रस्ट पोटात दुखते, तुम्ही लुबाडलेलं मेडिकल कॉलेज पोटात दुखतंय. आणि जे दुखतंय ते दुखतंय. धनुष्यबाण सोबत नाही तुमच्या? निश्चितपणे इथल्या निष्ठावंत सैनिकाचं आणि धनुष्यबाणाचं एक वेगळं नातं आहे. मला वाटतं ते फक्त त्याच्यासाठी निवडणूक चिन्ह नव्हतं, तर ते एक आस्थेचा विषय होता. इथला प्रत्येक शिवसैनिक त्या धनुष्यबाणाची त्याच्या देवघरात पूजा करत होता. ते धनुष्यबाण कशा पद्धतीनं लुबाडण्यात आलं, तो शिवसेना पक्ष कशा पद्धतीनं काढून घेण्यात आला, मला वाटतं ह्याचा फार मोठा रोष सामान्य शिवसैनिकात आहे. पण धनुष्यबाण जरी आमचा लुबाडला असला तर त्या ठिकाणी आम्हाला आता धगधगती मशाल निष्ठेची आई तुळजाभवानीची आम्हाला दिलेली आहे. आणि सामान्य शिवसैनिक त्या क्रमांक 2चं निष्ठेच्या मशालीचं बटन दाबून ह्या धनुष्यबाण लुबाडण्याचा जो प्रकार झालाय त्याचा हिशोब चुकता करेल. राणा पाटील म्हटले की तुम्ही जर विकासाच्या मुद्द्यावर आणि सभ्य भाषेत बोलायला तयार असाल तर मी एका स्टेजवर एका व्यासपीठावर यायला तयार आहे. मला वाटतं सभ्यतेची भाषा यांच्या तोंडातून शोभा देते का हो? स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुपारी देऊन खून करणारे ह्या मंडळी आणि सभ्यतेची भाषा आपण बोलता. मला वाटतं आपली काय नीतिमत्ता आहे? मला वाटतं थोर समाजसेवक अण्णा हजारेंची सुद्धा सुपारी या ग्रहस्थांनी दिली होती, त्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. कसली सभ्यता आहे नेमकी? कसली संस्कृती आहे? मला आपल्याला एवढंच सांगायचंय की विकासाच्या मुद्द्यावर 40 वर्ष ते मंत्री असताना काय केलं आणि मी 5 वर्षातलं 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार असताना 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलेला असताना 1 वर्षात काय केलं ह्याच्यावर माझी चर्चेची जरूर तयारी आहे. त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की जे मेडिकल कॉलेज त्यांनी मुंबईला पळवून नेलं आणि स्वतःच्या मालकीचं केलं, ते मेडिकल कॉलेज जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं ते आम्ही धाराशिवला केलं, इथल्या जनतेच्या मालकीचं केलं, सरकारच्या मालकीचं केलं. आज 3ऱ्या वर्षाचे प्रवेश त्या ठिकाणी पूर्ण झालेत. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं ह्या मेडिकल कॉलेजमधनं आणि हॉस्पिटलमधनं बाहेर पडतील. मला वाटतं हा त्यांच्यामधला आणि माझ्यामधला मूळ फरक आहे. ते जसं गद्दारी करून पळाले तसं आम्ही गद्दारी करून पळालो नाही. आम्ही प्रामाणिकपणे निष्ठेनं त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे आहेत. जर त्यांच्यासारखं 2 नंबरचं गबाळ असतं किंवा काही वाईट कृत्य झालं असतं तर आम्हाला सुद्धा स्वच्छ व्हायला भारतीय जनता पार्टीत जावं लागलं असतं. ज्या अर्थी आमचं काही नाहीच आहे, कर नाही त्याला डर कशाला, तर आम्ही काही घाबरायचं कारण नाही. आम्ही निष्ठेने त्या ठिकाणी उभे आहेत, ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी उभे आहेत. त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत फार काही सांगायची गरज नाही. पण एवढं मात्र सांगतो की माझी चर्चेची तयारी आहे, अतिशय सभ्य भाषेत चर्चेची तयारी आहे. फक्त जे बारीक कळी काढल्या जातात त्या कळीचा मात्र मी विरोधक आहे. कारण तुम्ही बघितलं असेल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार आपल्याला आठवत असेल. त्यावेळेस शेतकऱ्याला आवाहन केलं गेलं होतं की पंचनाम्याच्या प्रती मिळवण्यासाठी तुम्ही प्रशासनाकडे अर्ज करा. त्या घटनेला 1.5 वर्ष झाले, अजूनपर्यंत पंचनाम्याच्या प्रती कंपनीनं प्रशासनाला दिलेल्या नाहीत. 1.5 वर्ष झालेलं असताना पण दिलेल्या नाहीत. आणि हे राणा पाटील बावळट त्या दिवशी लोकांना सांगत होते की तुम्ही उद्या अर्ज करा. मला सांगा, लोकांना दिशाभूल करायची, लोकांना नादी लावायचं, लोकांना दाखवायचं की मी काहीतरी करतो, ही कृत्य गैर आहे का?
योग्य आहे. ते जर गैर असेल तर त्याच्यावर प्रहार करणं माझं काम आहे, ते मी केलं. आणि आज तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की अजून त्या पंचनाम्याच्या प्रति कंपनीनं प्रशासनाला दिल्या नाहीत. ह्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही त्यांचा कधी इंटरव्ह्यू केला तर विचारा की तुम्ही लोकांना त्या दिवशी घ्या म्हणून सांगत होता, 1.5 वर्ष झालं तरी का मिळालं नाहीत. त्यामुळे डुप्लिकेट काम करणारी माणसं आहेत आणि माझ्या कामालाही नव्हते. आता एखाद्या सामान्य माणसाला दवाखान्यात जेव्हा त्याच्या खिशात 10,000 रुपये असते आणि त्याच्यावर बिल जे असते दवाखान्याचं 20,000 रुपये होते, तेव्हा त्या सामान्य माणसाला माझी आठवण होते. माझी आठवण झालं तर डॉक्टरला बोलून त्या बिचाराचं 10,000 रुपये बिल कमी होत असेल, पण तो सामान्य माणूस ती 10,000ची झालेली मदत कधी आयुष्यात विसरत नाही. त्याच पद्धतीनं आता एवढे अब्जाधीश माणसं आहेत, यांना सामान्य माणसाची अडचण कधी कळू शकत नाही. सामान्य माणसाला केलेली मदत त्याला ते शिणवणारच, कायमस्वरूपी म्हणणार हे चिल्लर काम आहे, हे साधं काम आहे. अहो, जेव्हा त्या सामान्य माणसाचं आपल्याला मत लागतं त्यावेळेस मात्र आपण त्याच्या पाया पडून मत घेतो. मग त्या सामान्य माणसाला जर दवाखान्याची अडचण निर्माण झाली, त्या सामान्य माणसाला जर घरकुलाचा हप्ता मिळत नसेल ती अडचण निर्माण झाली, त्या सामान्य माणसाला जर ट्रान्सफॉर्मरची अडचण निर्माण झाली, त्याला डीपी मिळणार गेला असेल, त्या सामान्य माणसाला जर वारसाचा पेर एखादा तलाठी ओढून देत नसेल, त्या सामान्य माणसाला दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्याच्यावर व्यवस्थित इलाज होत नसतील, तर तो माणूस मला फोन करतो, त्याच्या अडचणीतनं मी त्याचं निरसन करतो. आणि मी नाटकी 1 दिवसासाठी 4 दिवसासाठी हे केलं नाही, अखंडपणे 5 वर्ष करत आलोय. कारण एका खासदाराचा मतदारसंघ हा 6 आमदाराचा मतदारसंघ आहे. जेवढं 6 आमदारांना फिरावं लागतं तेवढ्या एकट्या खासदाराला फिरावं लागतं. जेवढा संपर्क 6 आमदारांना ठेवावा लागतो तेवढा संपर्क एकट्या खासदाराला ठेवावा लागतो आणि तो मी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मला माझ्या निवडणुकीतल्या विजयाची काळजी नाही. आता काळजी पैशाच्या, सत्तेचा, ताकदीचा वापर करून येणाऱ्या लोकांना आहे की आपण कोरोना काळामध्ये एकही राणा पाटील, अर्चना पाटील किंवा मल्हार पाटील कुठल्याही गावात फिरलेले दिसले नाहीत. त्यावेळेस फक्त एकटा ओमराजे त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या अडचणीत त्याला धावून जाण्यासाठी प्रत्येक गावात जायचं काम मी केलेलं आहे. तुमचा सामना आता थेट तुमच्या वहिनीशी आहे. मला वाटतं नातं सांगणं इतकं ते नातं काय ते आता टिकलेलं नाही आणि राहिलेलं नाही. कारण नातं सांगून आपण त्या नात्याचा अपमान करू. कारण त्यांना जर ते नातं कळालं असतं तर कदाचित माझ्या वडिलाची सुपारी देऊन हत्या त्यांनी केली नसती. आणि म्हणून त्या नात्याचं मला वाटतं आता परत विवेचन करणं किंवा उद्गारणं सुद्धा हा नात्याचा अपमान होईल. त्यामुळे त्या विषयावर मला भाष्य करायचं नाही. पण एवढं मात्र सांगतो की स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा जीव घेणारी ही मंडळी सामान्य माणसाच्या हिताचा, सामान्य माणसाच्या प्रपंचाचा, सामान्य माणसाच्या उन्नतीचा विचार करू शकतात का, हा साधा प्रश्न मला जनतेला विचारायचा आहे. निश्चित जनता याचा विचार करेन आणि योग्य असं प्रकारचं मत त्यांचं येणाऱ्या 7 तारखेला मशालीच्या चिन्हापुढचं 2 नंबरचं बटन दाबून त्या ठिकाणी नोंदवेल. हे नातेसंबंध सुधारण्यासाठी अजितदादांनी पण प्रयत्न केले. मला वाटतं कसं नातं सुधारू शकतं. मी आज तुम्हाला विचारतो की तुम्हाला तुमच्या वडिलावर एखाद्यानं जर घाण शिवी दिली तर तुम्ही त्याचं तोंड तरी बघता का? एखाद्या माणसानं जर आपल्या वडिलांची हत्या केली असेल तर प्रत्येक पावलाला त्या मुलाला त्या वडिलाची आठवण येते. प्रत्येक क्षण असतात, अनेक आयुष्यात क्षण असतात. वडील काय असतात, वडिलकीचा आधार काय असतो, मला वाटतं ह्याची भावना आपण शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. मला वाटतं इतकं नीच कृत्य केल्याच्या नंतर ह्या पद्धतीनं वागणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकडनं नातं सुधारायची अपेक्षा कशी ठेवू शकतो आपण? जर ती लोक माझ्या वडिलांना परत आणून देऊ शकत असतील, देऊ शकतात का? येऊ शकतात का माझे वडील? मला वाटतं ही झालेली हानी कधीही भरून निघू शकत नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीचं आपण न बोललेलं बरं, जनता धाडा शिकवेल. तर हे होते ओमराजे ज्यांनी आता राणा पाटील यांना धाराशिव